ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेश पुराण कथासार यामध्ये जनक राजाचे गर्भहरण कसे झाले हे आपण श्रवण करणार आहोत. त्याआधी गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावेत, तुमच्या सर्व कार्यात यश लाभो, तसेच सुख, शांती, वैभव प्राप्त व्हावे यासाठी गणेशचरणी प्रार्थना. आपण आता गणेश पुराण कथासार कथा श्रवण करूया. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस आणखी एक कथा सांगताना असे सांगतात की, हे प्रिये, खरं म्हणजे प्रत्येकाला प्राप्त होणारी धनसंपत्ती, वैभव, सुख हे ईश्वराचे देणे असते. पण माणसाला ते सारे आपणच आपल्या सहकर्तृत्वाने मिळवले आहे, कमविले आहे. ते आपले कर्तृत्व आहे असा गर्व, अहंकार किंवा ताठा असतो. राजाचा राजा जनक यासुद्धा त्याच्या वैभवाला, धनसंपत्तीचा मोठा गर्व होता. हे राजन, अरे मी असे ऐकले आहे की तुझ्या दारातून कोणताही याचक कधीही किमान 100 सुवर्णमुद्रा भेट मिळाल्याशिवाय परत जात नाही. तेव्हा या तुझ्या दातृत्वाचा नेमका धनी कोण? नारदाच्या या सूचक अशा प्रश्नाला उत्तर देण्याच्या प्रयत्नात जनक राजाने त्यांना जे काही सांगितले त्यावरून जनकास आपल्या धनसंपत्तीचा गर्व आहे, ते विश्वनियंत्यांचे देणे आहे असे कृतज्ञतेने मानत नाही. ही गोष्ट जेव्हा नारदाच्या लक्षात आली तेव्हा नारदांनी जनक राजाचे गर्भहरण करायचे असा मनोमन निश्चय केला. एकदा नारद मुनी हे गणेशलोकी गेले असताना सहज दान, दातृत्व, कर्तृत्व हा बोलण्याचा विषय निघाला. तेव्हा देवर्षी नारदांनी जनक राजाचे दातृत्व आणि त्याचा गर्व अहंकार श्री गणेशास सांगितला. तेव्हा गजाननाने जनक राजाचे गर्भहरण करण्याचे ठरवले. तो एका भुकेल्या ब्राह्मणाच्या रूपात जनक राजाकडे जाऊन जेवण मागू लागला. जनकाने त्या ब्राह्मणाचे स्वागत केले आणि त्यास आपल्यासोबत पाकशाळेत नेऊन सन्मानाने ताट पाटावर बसविले. पाकशाळेत जवळजवळ 1000 लोकांना पुरेल इतका स्वयंपाक तयार होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ते सर्व अन्न त्या एकाच ब्राह्मणाने खाऊन फस्त केले. तरी त्यास काही तृप्तीची ढेकर येईना. तो आणखी अन्न मागू लागला. पुन्हा दिशा बांधला, स्वयंपाक केला, तो सुद्धा त्या ब्राह्मणाने खाऊन संपविला. तेव्हा मात्र राजा जनकाला आता त्याच्या गर्वाचे पूर्णतः हरण झाल्याची जाणीव झाली. त्याने शरणागत भावाने त्या ब्राह्मणाचे पाय धरले, क्षमा याचना केली. तेव्हा श्री गणेशाने जनक राजास आपले दिव्य दर्शन दिले. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस पुढे सांगतात की जनक राजाने गर्भहरण केल्यानंतर श्री गजानन पुढे आपल्याच एका भक्ताच्या घरी भोजनासाठी गेला. त्या भक्ताचे नाव विरोचन आणि त्याच्या पत्नीचे नाव त्रिशिरा. गजाननाने त्यांचे घरी जाऊन त्यांना दर्शन दिले आणि आपण जनक राजाकडून अतृप्त अवस्थेत इथे आलो आहोत असे सांगितले. त्यावर ती गणेश भक्त दंपती त्यांना म्हणाली, देवा, आम्ही रोज श्री गणेशाचे पूजन करून त्यास दुर्वा अर्पण करतो. आता घरात एकच दुर्वांकुर शिल्लक आहे, तू त्याचा प्रेमाने स्वीकार कर. असे म्हणून त्या दोघांनी भक्तियुक्त अंतकरणाने गणेशास तो एकमात्र दुर्वांकुर दिला. पण तेवढ्याच्या दुर्वादलाने देव तप्त झाला. त्या दोघांनी गणेशाच्या चरणावर नतमस्तक होत त्यांनी देवाकडे जन्मोजन्मी तुझा विसर न व्हावा असे वरदान मागितले. हा कथाभाग सांगून झाल्यावर आणि तो सर्व भाग ऐकून काहीशी शंकित झालेल्या आपल्या धर्मपत्नीला समजावीत कौंडिन्य ऋषी तिला म्हणाले, प्रियतमे, हे असेच आहे. आपण देवाला किती देतो याचा तो कधी विचार करत नाही, पण तो तुम्ही कोणत्या आणि किती श्रद्धा आणि भक्तिभावाने त्यांना दिले आहे याचाच विचार करतो. बघ ना, विचार कर, गर्विष्ठ जनक राजाकडे 1000 लोकांचे अन्न खाऊनही त्याची भूक भागली नव्हती. त्याच रूपाने प्रेम, श्रद्धा आणि भक्तिभावाने दिलेल्या एका दुर्वांकुराचा स्वीकार करून तृप्तीची ढेकर दिली. त्या अर्थी एका छोट्याशा दुर्वांकुराचे मोल किती असते याची खरं तर तुला कल्पना आली असेलच. दुर्वा ही गणेशास अतिप्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक गणेश भक्ताने संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थी मंगळवार या दिवशी श्री गणेशास दुर्वा अर्पण कराव्यात. दुर्वेचे मोल हे खरोखरच अनमोल आहे. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस म्हणाले, हे बघ, तुला स्वतःला या दुर्वेचे मोल किती आहे याची खात्री करून घ्यायची असेल तर तू असं कर.
तू एक दुर्वांकूर घेऊन देवाचा राजा इंद्र याच्याकडे जा आणि त्या दुर्वांकुराच्या वजनाइतके सुवर्ण त्याच्याकडे माग. म्हणजे तुला दुर्वांकुराचे खरे मोल काय आणि किती याची नेमकी प्रचिती येईल. कौंडिन्य ऋषीच्या सल्ल्याप्रमाणे त्यांची धर्मपत्नीही दुर्वांकूर घेऊन खरोखरच देवाचा राजा इंद्र याच्याकडे गेली. इंद्राने तिचे उत्तम स्वागत केले, पण तिला तिच्या इंद्रलोकी येण्याचे कारण विचारले. त्यावर ती म्हणाली, हे इंद्र, माझ्या पतीने तुझ्याकडून एक दुर्वांकूर भारा इतके सुवर्ण घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे. त्यावर इंद्राने एकदा तिच्या हातातील या छोट्याशा दुर्वांकुराकडे पाहिले आणि म्हणाला, एवढेच ना, मग चिंताच करू नकोस. मी तुला माझा खजिनदार कुबेर याच्याकडे पाठवतो. तो तुला तेवढे सोने नक्कीच देईन. असे म्हणून इंद्राने आपल्या एका दूतामार्फत तिला कुबेराकडे पाठवले. त्या ऋषीबारेस नेमके काय हवे ते ऐकून कुबेराला सुद्धा हसू आले. त्याने लगेच एक तराजू काढला आणि एक पारड्यात तो दुर्वांकूर ठेवून दुसऱ्या पारड्यात त्याच्या वजनापेक्षा कितीतरी जास्त वजनाची एक सोन्याची लगड घातली. तराजू उचलून पाहिले तो काय, दुर्वांकुराचे पारडे लगडीच्या पारड्यापेक्षाही जड. कुबेर दुसऱ्या पारड्यात लगडी मागून लगडी घालत गेला, पण दोन्ही पारडी काही केल्या एकसारखी होईनात. कुबेराला काय करावे हे सुचेना. तो आश्चर्याने पाहतच राहिला. ती नेमकी त्याच्या कसोटीची वेळ होती. शेवटी तो स्वतःच्या पारड्यात बसला. ही वार्ता इंद्रास कळताच तोही तिथे धावत आला. तो दिव्य चमत्कार पाहून त्यालाही काय करावे ते कळेना. तो वर शब्दात अडकलेला. आता करायचे काय? देवाचा राजा इंद्र याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होताच अनेक देवता सुद्धा त्या दुसऱ्या पारड्यात बसल्या. तरी एका दुर्वांकुराची काही तुलना होईना किंवा तिचे मोल ठरवता येईना. तो दिव्य चमत्कार इंद्रासहित सर्व देवतांनाही चकित करून गेला. इंद्राचा तर गर्व परिहार झालाच, पण इतर देवांनाही श्री गणेशास विशेष प्रिय असलेला एक दुर्वांकूर किती श्रेष्ठ असतो याचा रोकडा प्रत्यय आला. शेवटी सर्व देवदेवता त्या ऋषीभार्यास म्हणजे आश्रयाईस शरण आले. तिच्या चरणी नतमस्तक झाले. ते सर्वजण तिच्यासोबत कौंडिन्य ऋषीच्या दर्शनास आले. सर्वांनी ऋषीवरांना विनम्र भावे वंदन केले. मग सर्वांनी त्या एका दुर्वांकुराच्या साक्षीने श्री गणेशाचे आव्हान पूजन केले. तो दुर्वांकूर सश्रद्धपणे गणेशास अर्पण केला. गणेशदूत म्हणाला, असा आहे हा दुर्दैवी अगाध महिमा. त्या तिन्ही भक्तांकडून म्हणजेच बैल, गंधर्व आणि चांडाळीन यांच्याकडूनही नेमकी चतुर्थीच्या दिवशी ती दुर्वांकूर पूजा घडली. म्हणूनच श्री गणेशाने त्या तिघांना गणेशलोकी घेऊन येण्यासाठी हे विमान पाठवले आहे. गणेशदूताकडून ही वार्ता ऐकून तिथे उपस्थित लोकांनी श्री गणेशाचे मनोभावी पूजन करून त्यास 21 दुर्वांच्या जुड्या अर्पण केल्या. श्री गजाननाच्या कृपाप्रसादे करून केवळ प्राणीच नव्हे, नीच जातीची चांडाळीन पण नव्हे, तर इतरही भक्त भाविकांचा उद्धार झाला. त्या सर्वांना घेऊन गणेशदूत गणेशलोकी निघून गेले. अशा प्रकारे गणेशास दुर्वांकूर किती प्रिय आहे या कथेतून आपण श्रवण केले आहे. श्री गणेश मंत्र 11 वेळा. ओम गणपते नमः. 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 पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.